आणि हे आहेत आम्ही दोघं. हाय, हॅलो. लाव कार्ड लाव. इकडे असं कार्ड लावावं लागतं, मग बटन प्रेस करून. आणि हा आहे आमचा हॉटेल. आणि या बस मधून आम्ही आता चाललोय पहिल्या साईट सीइंगला. आणि हा आहे हॉटेल. मी वाईट थोडा मोठा आहे. प्लीज गाडी येते. रिव्हर साईड. हा आहे आमचा हॉटेल. लेट्स गो. आणि आमची बस आहे इथे. सगळे रेडी झालेले आहेत. आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे. ओके, वेलकम टू द सिंगापुर. सी सो हम लोग अभी गार्डन बाय द बे देखने के लिए जा रहे हैं, लेकिन अभी तक हमारे साथ में कौन थी? शांतिमणि. ठीक है, लेकिन वी आर वेलकम टू द अवर फॅमिली मिस्टर सिम्सन. ओके, त्याला जायचं टाळ्या वाजून फक्त स्वागत करा. खूप छान गाईड आहे आपल्याकडे. फोटो सेशन चालू आहे. आम्ही लेडीज इकडे, बाकी सगळे तिकडे. अपनी जोडिया लगाओ फटाफट. अच्छा, सर उभे राहा तुम्ही. आता आलोय आम्ही गार्डन्स बाय द बे. मस्त झाडं आहेत. मला दाखवते कसं आहे ऍक्च्युली ते. सगळेजण पहिले फोटोज काढतायत. खूप जण आले तिकडे. सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहेत. मग आम्ही जाऊ तिकडे. फ्लॉवर्स आहेत ना. तिकडे ठेवलीस ना. माय गॉड, हे काय भारी आहे. ते तिकीट ठेवा. माझ्याकडे माझा दे ना. ओ माय गॉड.
थांब 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 थांब. गार्डन बाय द वे हे सगळं जे आहे त्यांनी बनवलंय स्वतः आणि ती लोक मेंटेन करतात. वेगवेगळे प्लांट आहेत, त्याच्यामध्ये झाडं आहेत, फुलं आहेत, त्यांनी सगळं बाहेरून आणलंय आणि ते सगळं ग्रो केलंय आणि त्याला ते मेंटेन सुद्धा करतात. कुठून कुठून वेगवेगळ्या जाती आणलेल्या आहेत त्यांनी आणि असं सगळं वाढवलंय त्यांना, असं आहे ते. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्लाउड फॉरेस्ट आहे, खूप मोठं मोठं आणि वेगवेगळ्या थीम आहेत, थीम वाईज सगळं आहे. आणि आता रात्री इथे नाईट शो होणार आहे, ह्याच्यावर मस्त अशी लाईट ब्लिंक होणार आहे. हे दिसत आहेत ना त्याच्यावर, ही सगळी झाडं आहेत, खरोखरची एकदम रिअलवाली झाडं आहेत. ते सुंदर आहे बघायला आणि जेव्हा लाईट शो होतो ना ते एकदम भारी वाटतं. सगळी झाडं आहेत, त्यांनी सगळी मेंटेन केली, पाणी येतं त्यांना आणि सगळ्यावर लाईट लावले त्याच्यावरती. रात्रीचं अजून छान वाटतं. Gardens by the Bay presents Garden Rhapsody. Watch the super trees come to life as we unveil a dazzling showcase of lights and musical treats. Tonight we present Opera in the Gardens. So pick a spot, grab your cameras, and enjoy the show.
बघायला. आज आपण स्ट्रीट फूड खाणार आहोत. सिंगापूरमध्ये असं जसं आपल्याकडे स्ट्रीट फूड असतं रस्त्यावर जसं, तसं यांचं असं आहे, पण शेडमध्ये आहे यांचा. चलो त्याच्यामध्ये काय खायचं बघूया. आता व्हेज ऑप्शन कमी आहे. व्हेज आता आज उद्या आपला उपवास आहे, त्याच्यामुळे आपण भाजी खाणार, चण्याची भाजी. चना मसाला. काय म्हणतेस तू? बघूया काय आहे. तर स्ट्रीट फूडमध्ये आलो आहे आणि केवढी लोक खातात. त्यातलं काय आम्ही खाणार आहोत अजिबात आम्हाला माहिती नाही, का सगळं वेगळं आहे. मच्छी वगैरे, बदक वगैरे सुद्धा आहे इकडे आणि आम्ही आहोत व्हेज. सो लेट्स गो, काय खातोय बघूया. हे आम्ही घेतला आहे मसाला डोसा आणि प्रीत घेतलाय पराठा, पण त्याचा अजून झालाय नाही, तो लाईनीमध्ये आहे. आणि का कोणतरी इंग्लिश पहिलं काहीतरी सांगतंय, काय करायचं आहे काय नाही ते ती विचारतंय इंडियन खाण्याबद्दल. तुला इंडियन खाणाच घेतो, सॉरी भारतीय जेवण जेवणार आहे, त्यामुळे त्याला विचारतंय. आणि मी आहे आपला मसाला डोसा सुरुवात करते. बाकीचं जेवण यायला वेळ लागला कारण का लाईन आहे खूप. प्रीतने आणलेला आहे पराठा आणि काहीतरी भाजी आहे आणि इकडे बिर्याणी राईस समथिंग काहीतरी आहे. आणि व्हेज बिर्याणी. ते काय आहे? ते मला वाटते आपला बीटची भाजी आहे. ओके, तर हे आहे आमचं आजचं जेवण. या जेवायला. गर्दी बघू शकता केवढी आहे पाठी. आम्ही इंडियन रेस्टॉरंटच्या समोरच बसलोय, अंगा बाकीचं सगळं नॉनव्हेज आहे. कसली कसली मच्छी जी आपण कधी बघितली पण नाही ती सुद्धा खातात लोक. कोलबी एक नंबर आहे, मोठी मोठी, आणि वास बघ, धूर येतोय पूर्ण असा. कोलबी आहे. हा तेच ना. चला जेवतो आम्ही. आता आलोय आम्ही जेवून जरा नाईट वॉक करायला, सिंगापूरची नाईट लाईफ बघायला चालतोय. म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे तो थोडासा एक्सप्लोर करतोय. काय कुठे मिळतंय शॉपिंग, काय शॉपिंगला काही प्लेस वगैरे आहे का बघतोय. आम्हाला काहीच माहिती नाही आहे सिंगापूर सिटीमध्ये. आणि इकडचे रूल्स एकदम कडक आहेत. सिग्नल जरी तुम्हाला क्रॉस करायचं झालं तरी पण तुम्हाला बटन दाबावं लागतं की आम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही रस्ता क्रॉस करता असं आहे. म्हणजे आपण चालणाऱ्यांनी पण सिग्नल तोडला नाही पाहिजे, एवढे स्ट्रिक्ट रूल आहे तिकडे. तर आम्ही पण करतोय तसेच रूल्स फॉलो करतोय. मस्त वाटते, मजा वाटते. नवीन कंट्रीमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. आणि इकडची नाईट लाईफ एक नंबर आहे. बाहेर आहे मस्त भारी आहे का, आर्किटेक्चर पण चांगलं आहे. आणि छोटंसं आयलँड आहे एकदम, म्हणजे बेट आहे, बेटावर यांनी सगळं तयार केलं आहे ह्या लोकांनी. असं आहे. हिस्ट्री असेल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच. जसं आम्हाला समजतं तसं मी तुम्हाला सांगते. चालतोय आम्ही. पुढे एक मार्केट आहे, तिथे आम्हाला जायचं आहे शॉपिंगसाठी. बघूया. येताना आम्ही मॅप बघितला होता कसं कसं जायचं आहे ते, तर वॉकिंग करत जातोय. आणि इकडे आहे नदी आहे, नदीच्या इथून चाललोय. सो लेट्स गो.